नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. स्पेनचा पाडाव. उमैद खलिफांचे मोठे कृत्य म्हणजे त्यांनी स्पेनचा पाडाव केला हे होय. पूर्वेच्या बाजूनी त्यांचा युरोपात काही कालपावेतो प्रवेश झाला नाही, तरी पश्चिमेच्या बाजूनी जिब्राल्टरच्या समुद्रधुनीतून सन 711 स्पेन देश त्यांच्या हस्तगत झाला. अमीर किंवा सुलतान अशी पदवी धारण करून त्यांनी तेथे आपला अंमल सुरू केला. सन 929 अब्दुर्रहमान तिसरा हा आपणास खलिफा म्हणून घेऊ लागला. 800 वर्षे पावेतो स्पेनचा उत्कृष्ट प्रांत मुसलमानांच्या ताब्यात राहिल्याने त्यात ख्रिस्ती धर्माचा शिरकाव झाला नाही. अरबस्थानात, सिरिया, उत्तर आफ्रिका वगैरे ठिकाणातून अनेक मुसलमान लोक स्पेन देशात येऊन वसती करून राहिले. त्यांनी तेथे मेहनत करून शेती व दुसऱ्या कला चांगल्या ऊर्जित दशेस आणल्या. तेणेकरून सेव्हिल, कोर्डोवा, टोलेडो, ग्रनडा वगैरे मोठमोठ्या प्रांतात अरबी पेहराव, अरबी आचार, अरबी भाषा व धर्म यांचा प्रसार झाला. स्पेन देश हस्तगत झाल्यानंतर 4-5 वर्षातच पिरेनीज पर्वत ओलांडून अरबांनी फ्रान्स देशात प्रवेश केला. त्याबरोबर सर्व ख्रिस्ती राष्ट्रांची पाचावर धारण बसली. मुसलमान लोक सर्व युरोप खंड आक्रमिणार असा सुमार दिसू लागला. बॉस्फोरस समुद्रधुनीपासून उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर जिब्राल्टर पावेतो अर्धचंद्राकृती वर्तुळ अगोदरच बनले होते. त्याचा लवकरच संपूर्ण चंद्र बनणार असा बनाव दिसू लागला होता. नकाशा पाहिला असता ही गोष्ट तत्काळ लक्षात येईल. या अरिष्टाचा निकाल सन 732 या वर्षी लागला. फ्रान्सच्या मध्यभागी पॉइटिझर्स नजीक टूर्स म्हणून एक गाव आहे. तेथे फ्रेंच सरदार चार्ल्स मार्टेल यांनी मुसलमान फौजांचा संपूर्ण नाश केला. तेव्हा मुसलमान लोक पिरेनीजच्या अलीकडे परत आले. ते पुन्हा त्या पलीकडे गेले नाहीत. जगाच्या प्रचंड क्रांतिकारक लढायात या टूर्सच्या लढाईची गणना होते. स्पेन देश जिंकणारा मुसलमानांचा पराक्रमी पुरुष अब्दुर्रहमान या टूर्सच्या लढाईत पडला. याप्रमाणे पैगंबराच्या मृत्यूनंतर 100 वर्षांनी युरोपच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्ही दिशास मुसलमानांस पुढे सरकण्यास अटकाव होऊन ख्रिस्तांच्या बालसुधारणेस वृद्धी पावण्यास अवकाश मिळाला. बगदादचे अब्बासी खलिफा. टूर्सच्या लढाईत 18 वर्षे झाली नाहीत तोच इकडे खिलाफतीत एक मोठा फेरफार घडून आला. मुआविया याने सन 661 डमाकस येथे खिलाफत स्थापन केली. तिचा शेवट सन 750 झाला. मुआवियाच्या वंशाचे व अलीच्या वंशाचे वाकडे होते. मुआवियाने अलीच्या वंशाचा पाडाव केला, तथापि अलीच्या वंशाने सन 750 पुन्हा आपले डोके वर काढले. या वंशाच्या खलिफाची गादी नेली. या ठिकाणी या वंशाच्या खलिफांनी 500 वर्ष राज्य केले. पैगंबराचा एक चुलता अब्बास म्हणून होता. त्याच्या नावावरून बगदादच्या या वंशास अब्बासी असे म्हणतात. पहिले 150 वर्ष या वंशाची अतिशय भरभराट असून त्या काळास मुसलमानांचा सुवर्णयुग असे म्हटले जाते. अल-मसूद, हारून अल-रशीद, मामून वगैरे कित्येक थोर व कर्ते पुरुष या काळात निपजले. त्यांनी अनेक गहन विषयात आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान, वाङ्मय इत्यादी बाबतीत अरब विद्वानांनी खलिफांच्या पदरी राहून अलौकिक कीर्ती मिळवली आणि मोठमोठे उद्योग केले. त्यास पुढे तत्कालीन ख्रिस्ती राष्ट्रे अत्यंत हवनास्वस्त व रानटी दिसत. गिबन म्हणतो, मुसलमानांच्या पहिल्या 100-200 वर्षात ऐश्वर्याने व सत्तेने खलिफांची बरोबरी करणारे राजे पृथ्वीवर दुसरे नव्हते. सिंधू, अमुर्द्य व टोगस या तीनही नद्यांच्या काठी खलिफांचे शब्द झेलला जात असे. परंतु पुढे लवकरच अंतकलहामुळे खिलाफतीचे तुकडे झाले आणि बगदाद, कैरो व कोंढवा या 3 ठिकाणाहून खलिफांचे हुकूम सुटू लागले. याप्रमाणे राज्याचे जरी विभाग झाले तरी तीनही ठिकाणचे मुसलमान पैगंबरास व कुराणास सर्व प्रकारे मान देत आणि सर्व असामी मक्काकडे तोंड करून प्रार्थना करीत. आता पावेतो तुर्कस्तानच्या सुलतानास सर्व मुसलमान आपला खलिफा समजत. तो प्रकार आता बदलत आहे. अरेबियन नाईट्सचे नायक हारून व मामून. अब्बासी खलिफांचे राज्य बगदाद येथे 500 वर्ष मोठ्या भरभराटीत होते. त्यांचा सर्वात मोठा बादशाह हारून अल रशीद हा होय. त्याने सन
86 ते सन 809 पावे तो राज्य केले. तेव्हापासून अरब मुसलमानांच्या अंमलातील अत्यंत भरभराटीचा काळास सुरुवात झाली. हारून अल रशीद हा रात्री वेश पालटून राज्यातील खबर काढून गरिबांचा व दुःखितांचा परामर्श घेण्याकरिता बगदाद शहरात फिरत असे. अरेबियन नाईट्स नावाच्या या गोष्टी प्रचलित आहेत. त्यातील काल्पनिक भाग सोडून दिला तरी त्यात तत्कालीन अंतःस्थितीचे जे चित्र काढले आहे ते वास्तविक व खरे आहे. भूतलावर जे महान राज्यकर्ते होऊन गेले त्यात हारूनची गणना होते. तो मनाचा साधा होता तरी लोकांवर त्याची छाप चांगली होती. जसा शूर तसाच तो राज्यकारभारातही कुशल होता. तो सदा सर्व राज्यास फिरत असे. त्याच्या राज्यात व्यापारी व प्रवासी लोक निर्भयपणे यथेच्छ संचार करीत असे. मशिदी, विद्यालय, शाळा, दवाखाने, धर्मशाळा, रस्ते, पूल, कालवे इत्यादी लोकोपयोगी कामे करून त्याने रयतेची प्रीती संपादन केली. त्याने विद्याकलासही उत्तम आश्रय दिला. हारूनचा दुसरा मुलगा अब्दुल्ला अल मामून हा सन 813 खलिफा झाला आणि त्याने 20 वर्ष राज्य केले. त्याचा लौकिक बापापेक्षाही मोठा आहे. विशेषतः विद्येच्या कामात या 20 वर्षात अरबांनी उत्तम प्रावीण्य संपादिले. गणितशास्त्र, भूगोल, खगोल, वैद्यक इत्यादी विषयात त्यावेळच्या अरब विद्वानांचे उद्योग सर्वत्र मान्य होत आहेत. युरोपच्या अर्वाचीन प्रगतीस या अरब विद्वानांचे उद्योग भवंशी कारण झाले आहेत. आपल्या लोकांनी ज्ञान संपादन करावे असे मानून यास फार वाटे. यासाठी सर्व राज्यात स्वतंत्र पाठशाळा स्थापून त्यास त्याने कायमच्या नेमणुका बांधून दिल्या. त्यात सर्व प्रकारच्या लोकांसाठी शिक्षणाची सोय केलेली होती. मामून यास परधर्माचा द्वेष वाटत नसे. सर्वांनी आपापले धर्म पाळावे अशीच त्याची इच्छा होती. त्याच्या कारकिर्दीत ख्रिस्ती, फारसी व ज्यू या लोकांची मंदिरे पुष्कळ वाढली. मोठमोठे कवी, निरनिराळ्या शास्त्रांचे अध्यापक व तत्त्ववेत्ते नेहमी या मामूनच्या दरबारी येऊन राहत असत. ग्रीक, संस्कृत, खालडी वगैरे भाषांतून उत्तमोत्तम ग्रंथ मिळवून मामूनने अरबी भाषेत त्याची भाषांतरे करविली. ज्योतिषात तर पुष्कळ नवीन शोध लावण्यात आले. फारसी भाषेसही मामूनने चांगले उत्तेजन दिले. दर मंगळवारी विद्वान मंडळींची मोठी सभा भरवून तेथे अनेक गहन विषयांवर बादशहा वादविवाद करीत असे. बगदाद शहराच्या या वेळच्या भरभराटीचे वर्णन अनेकांनी केले आहे. ते विद्या, कला, संपत्ती, वैभव इत्यादींचे माहेरघर होते. येथील लोकसंख्या जवळजवळ 20 लाख होती. खलिफांचा विस्तीर्ण वाडा एका मोठ्या बागेत बांधलेला असून हल्लीच्या प्रमाणेच या बागेत निरनिराळ्या प्रकारची जनावरे व झाडे ठेवलेली होती. शहरचे रस्ते 40 हात रुंदीचे होते. शहरात मोठमोठे कालवे आणून व घरोघरी हौद बांधून पाणी उत्तम प्रकारे खेळविलेले होते. पाठशाळा, मशिदी, दवाखाने, शिपायांच्या लेणी इत्यादी कामी शहरास अवर्णनीय शोभा आलेली होती. वरील दोघा खलिफांच्या कारकिर्दीत सन 786 पासून सन 833 पर्यंत चालल्या. त्यांच्या वेळेस अरब बादशाहीच्या भरभराटीचा कळस झाला. हेच खलिफा अरबी भाषेतील सुरस गोष्टींचे नायक होत. युरोपात त्यांचा समकालीन राजा पराक्रमी शार्लमेन हा होय. या खलिफांचा खर्च एवढा मोठा होता की पहिल्या 4ही खलिफांच्या सर्व उमरीतील खर्च ह्यास एका दिवसास लागे. पूर्वीच्या कडक धर्मद्वेषाचा लोप होऊन आता हे परकीयांच्या स्नेहबुद्धीने वागून त्यांच्या ग्रंथातून काही अंश स्वीकारू लागले. शास्त्रनाम्यास त्यांनी उत्तेजन दिले. पुष्कळ विद्वान, ज्योतिषी, गणिती, तत्त्ववेत्ते व इतिहासकार त्यांच्या कारकिर्दीत निपजले. दरेक मशिदीला विद्यालये जोडलेली असल्याने विद्यालय नाही असे एकही शहर नव्हते. अरबी भाषा फार प्रौढ झाली. याच भाषेचा अभ्यास शाळेत चाले. ग्रीक वगैरे ग्रंथांची भाषांतरे फारसी भाषेत न होता अरबीत होऊ लागली. हारूनची सत्ता पश्चिमेस भूमध्य समुद्रापासून पूर्वेस सिंधू नदीपर्यंत व उत्तरेस मध्य आशियातील मैदानापासून ते दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरली. रोमच्या निसिफोरस बादशहाचा त्याने पराजय करून त्यास खंडणी देण्यास लावले. ख्रिस्ती राष्ट्रात शहाणा ऐरन असे त्याचे नाव प्रसिद्ध झाले. फतिमायद वंश. इजिप्त देशावर सन 641 पासून ते 668 पर्यंत अरब खलिफांचा ताबा होता.
सन 668 ते 909 पर्यंत येथील कारभारी स्वतंत्र होण्याची खटपट करीत होते. सन 909 फातिमाईद खलिफाने तेथील आपले स्वतंत्र राज्य सुरू केले. या खलिफांच्या ताब्यात उत्तर आफ्रिकेचा एकंदर प्रांत होता. त्यांची राजधानी ट्युनिसनजीक महदिया म्हणून होती. या खलिफांच्या जवान नावाचा एक सरदार होता. त्यांनी काहिरा नावाचा एक किल्ला बांधला. त्याचे पुढे कैरो शहर बनले. सन 1161 सलादिनने ही फातिमाईद खिलाफत मोडली. हा सलादिन सिरियाच्या राज्यात एक मोठा सरदार होता. ख्रिस्ती मुसलमानातील धर्मयुद्धात याचे नाव युरोपियन इतिहासास विशेष परिचित आहे. यानेच सन 1188 जेरुसलेम काबीज केल्यामुळे पुढे तिसरे धर्मयुद्ध झाले. त्यात इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड प्रमुख होता. सलादिन सन 1193 मरण पावला. मध्यंतरी म्हणजे 1171 पासून ते 1517 पर्यंत मामलूक म्हणजे तुर्की सरदारांच्या ताब्यात इजिप्त देश होता. पहिल्या सलीमने तो देश 1517 जिंकला. तेव्हापासून तेथील कारभार करण्यास एक पाशा पाठविला जात असे आणि त्याच्या मदतीस मामलुकांचे मंडळ असे. सन 1798 नेपोलियनने हा देश जिंकला. नंतर सन 1805 मध्ये महमद अली नावाच्या तुर्क सेनापतीने तेथे आपले राज्य स्थापले. महमद अलीच्या चौथ्या वंशजाने तुर्कस्तानच्या ताब्याखाली खेदिव ही पदवी धारण केली. अशी या देशाची स्थित्यंतरे झाली. आजच्यासाठी धन्यवाद.